सांगता वहिनी? तुम्ही तुम्ही आई? सॉरी वहिनी, ते आनंदाच्या भरात वहिनी काय गोड न्यूज दिली हो तुम्ही. मला तर कसं करू आणि काय करू कळतच नाहीये. मी ना भाऊजींना सांगते आधी. नाही वहिनी थांबा. अहो वहिनी पण का? मला सांगायची बातमी अधिपतींना. अहो मग तेच तर करतेय मी. नाही आत्ता नको. अहो मग कधी? योग्य वेळ आली की. योग्य वेळ आल्यावर म्हणजे मी 3 महिने थांबले ना वहिनी. आता अजून थोडा वेळ थांबते, पण मला ही बातमी आधी अधिपतींना सांगायची. आणि नुसती नाही सांगायची, आमच्यातले सगळे गैरसमज दूर करायचे आणि मग सांगायची. ही बातमी कळल्यावर सगळे गैरसमज दूर होतील. नाही, असं नाही होणार वहिनी. मी बातमी सांगितली की गैरसमज नाही दूर होणार, सहानुभूती वाढेल. आणि मला सहानुभूती नकोय त्यांची, मला सोबत हवी आहे. अहो ते तुमच्या सोबतच आहेत. मला तर आत्ता सांगा वाटते भाऊजींना. मी आत्ता सांग. नाही बहिणी, ऐका आत्ता नको प्लीज. अहो पण का? तुम्हाला शपथ आहे माझी. आई साहेब, हे बघा काय म्हणतात ते. काय झालं? काय भांडण परत काय बोलले? काय झालं? बोलले, पण पहिल्यांदा आम्हाला त्याचा आनंद झालाय, राग नाही आलाय. म्हणजे सांगा की तुम्हीच. तू सांग ना, काय झालं? काय टेन्शन आहे का? काय झालं? आई, टेन्शनचं काही नाहीये. भांडले का पुण्यांदा तुम्ही? नाही भांडण नाही, एक प्रपोजल आहे यांचं. प्रपोजल? आता इतकं सगळं सांगितलंयस तर तूच सांगून टाक ना. आता हाय का तुमचा लेख, तुमचं प्रपोजल, तुम्हीच सांगा की. अहो बोला की. ठीक आहे, माझी हरकत नाहीये, पण हे अधिपतीला सांगायला हवं असं नाहीये ना. असं कसं अधिपतींना सोडून कसं होईल? ते आहेत म्हणूनच आम्ही या घरात आहोत, या जगात आहोत. नाही, आता जे काय होईल ते अधिपतींच्या साक्षीनच होईल. किती नाटकं करतेस. हे असं बोलून बोलून तू त्याला कयात ठेवलेस. त्याला वाटतं की ही बाई माझी आई आहे, हिने केवढं काय काय केलंय माझ्यासाठी. तुझा खरा चेहरा त्यानं अजून पाहिलेला नाही, जो मी पाहिलाय. काय एवढं झालं काय? बोला की, काय झालं काय? काही नाही, मग बोला की, काय विचार बदललाय? मी तुला सांगितलं ना की माझा विचार नाही बदलणार. मी शब्द नाही फिरवणार. मग सांगा की. देवी, मला माफ कर. अक्षरा, तूही मला माफ कर. माझ्या लेकाचं आयुष्य, त्याचा संसार वाचवण्याचा दुसरा काही उपाय मला दिसत नाही. मला हे करावं लागेलच. माझा स्वतःचा या लग्नाच्या होमात बळी दिला तरच माझ्या मुलाचा संसार वाचवता येईल मला. मी माझा स्वतःचा या लग्नाच्या होमात बळी दिला तरच मला माझ्या मुलाचा संसार वाचवता येईल, हे मला माहिती आहे. मला हे केलं पाहिजे, माझ्या मुलासाठी, माझ्या सुनेसाठी. नाहीतर वर जाऊन मी चारूला काय उत्तर देऊ? चारू मला माफ करेल. तिच्याच पोटच्या गोळ्यासाठी मी हे करतोय हे समजून घेईल ती. देवीनं ऐकलं बघा तुमचं, कौल दिला. तुमच्या मनात जे काय चाललंय ना ते पूर्ण होणार बघा. एवढं काय बोलताय देवीशी? अहो सांगा की. अहो बोला की, काय एवढा काय सस्पेन्स आहे? मला कबुली द्यायची आहे. माझी चूक झाली. मी हिला घरात आणलं आणि
मला असं म्हणायचं होतं की मी भुवनेश्वरीला घरी आणलं, पण मी मनापासून तिला स्वीकारलं नाही. ही चूक झाली माझी. मी माझ्या कारणांसाठी असेल, पण मी तिच्याशी आडी धरली, तिच्याबद्दल मनात तिचा अपमान केला. वाटेल तसं बोललो मी तिच्याशी. मी चांगलं नाही वागलो तिच्याबरोबर. हे सगळं चुकलं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून मग ती सुद्धा माझ्याशी सूड घेतल्यासारखं वागायला लागली होती. आणि माझी चूक आहे. मी भुवनेश्वरीला समजून घ्यायला हवं होतं. तिच्या मनाची अवस्था, तिचं म्हणणं मी समजून घ्यायला हवं होतं. कारण कुठलीही बाई जेव्हा एखाद्या माणसासाठी इतकी पॅशनेटली त्याच्या संसारासाठी वाहून घेते, इतका राग करते, तेव्हा तिचं प्रेम असतं त्याच्यावरती मनापासून. हे मला समजलं नाही. मी तिच्या हेतूवर शंका घेतली. तिला घालून पाडून बोलत राहिलो, तिचा अपमान करत राहिलो सगळ्यांच्या समोर. तिला मानाचं स्थान कधी मी दिलं नाही. आणि त्या अपमानाचा बदला म्हणून ती असं वागत राहिली. ती माझ्यावर चिडत राहिली, माझ्यावर राग धरत राहिली. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मुळात माझ्या हातून झालेल्या चुकीचा परिणाम म्हणून आता आपण घरातली ही सगळी परिस्थिती बघतोय. हे सगळं मी टाळायला हवं होतं. मी टाळू शकलो असतो, पण मी तसं केलं नाही. मी भुवनेश्वरीला समजून घेतलं नाही. तिची तुझ्याबद्दलची माया मी समजून घेतली नाही. मी हे टाळलं असतं तर आज चित्र वेगळं असतं. ही वेळ आली नसती आपल्या घरावर. मला काय ह्याच्यात नवीन काय आहे? म्हणजे मला काय कळना. मी सांगतो ना, मी आतताईपणा केला, मी अविचारी वागलो, मी अनाठाई राग मनात धरला तिच्याबद्दल आणि मी सगळं गमावून बसलो. मी तुला गमावून बसलो. माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला. मुलीसारखी असणारी माझी सून आज घराच्या बाहेर गेली आहे. ह्या सगळ्याला जबाबदार मी आहे हे मला मान्य आहे. ज्या घराला प्रेमाचं वरदान होतं, ज्या घरात सरस्वतीचं वास्तव्य होतं, लक्ष्मीची कृपा होती, त्या घरावरती इतक्या वर्षात माझ्या वागण्यामुळं अवकाळ आली आहे. आणि घरचा कर्ता पुरुष म्हणून ही सगळी जबाबदारी माझी आहे. हे मला हँडल करता आलं असतं, मी ते करू शकलो नाही. हे माझं फेल्युअर आहे, हे माझं अपयश आहे. आणि म्हणून हे सगळं मागं टाकून मी आता पुढे जायचं ठरवलंय. हे काय म्हणजे? आणि हे ऐकून तुम्हाला आनंद झाला? ह्याच्यात आनंद होण्यासारखं काय? हे काय जुनंच आहे. यांच्या स्वतःच्या चुकांचा पाडा वाचला यांनी. माहीतच आहे सगळ्या घरादाराला. हा, फक्त आता यांनी स्वतःच्याच तोंडून वाचला एवढंच काय ते नवल म्हणायचं. पण हे पण काय कमी नाही आहे. त्यांना जाणीव झाली. हे बरं आहे की आता आजवर त्यांनी कबूल केलं नाही स्वतःच्या तोंडाने. मला लय आनंद झाला बघा. हा ना, पुढं काय मग चुका केल्या? हा, मग एवढंच नाही अधिपती, मी माझ्या सगळ्या चुका सुधारायचं ठरवलंय. आणि म्हणूनच मी भुवनेश्वरीला जे हवं ते द्यायचं ठरवलंय आणि त्याच्या बदल्यात ती मला जे हवं ते करणार आहे, असं आमचं ठरलंय आता. काय पाहिजे तुम्हाला? तुझा संसार. मी काय म्हणते ओमकार, तूच बोल. तर मी कसं बोलणार? तू बोल. तुम्ही बायका. अरे बायका काय यार, तू भाऊजींच्या जवळच आहेस ना, मग तूच बोल. शिवानी, अधिपती जरी माझा मित्र असला ना तरी तो माझा बॉस आहे ग. त्याच्याशी मी असं डायरेक्टली बोलू नाही शकत. देवा, माझा जो विश्वास आहे तो खरा ठरू दे. माझं प्रेम खरं आहे आणि ते हरणार नाही, मला माहिती आहे. आमच्या प्रेमाचा अंकुर माझ्या पोटात वाढतोय. त्याला आरोग्य, चांगली बुद्धी दे. त्याला परखड होऊ दे, सुदृढ समजदार असू दे आणि त्याला सुखरूपपणे या जगात येऊ दे. अधिपतींचं आणि माझं नातं अधिक दृढ होऊ दे. अधिपतींचं मोठं मन, त्यांच्यासारखं प्रेम करण्याची ताकद दे. माझं बाळ मुलगा असो किंवा मुलगी, त्यांच्यासारखं होऊ दे. मोठ्या मनाचं, हसरं, स्वभावाने चांगलं.
आमच्यातलं अंतर कायमचं संपू दे आणि आमचा संसार सुखाचा होऊ दे. काय आमचा संसार म्हणजे? हा तुमचा संसार झालाच पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे अक्षरा घरात यायला पाहिजे. हे पाहिजे तुम्हाला? हो, हे हवंय मला. हे हवंच आहे. आणि त्या बदल्यात मी भुवनेश्वरी बरोबर लग्न करायला तयार आहे. काय म्हणलं तुम्ही? मी लग्न असं ऐकलं. कान वाजलं का माझं? आणि मी बी तेच ऐकलं. होय, लग्न. काय लग्न? भुवीशी? खरं आहे हे? विधिवत सगळ्यांच्या समोर, देवाच्या समोर, देवाच्या साक्षीनं लग्न. अधिपती ऐकलं काय? काय बोलले? भुवीशी लग्न? भुवे अगं तुझ्याशी लग्न, हेच तर भुवीला पाहिजे होतं. भुवे लय आनंदाचा प्रसंग आहे. देवानं गारानं ऐकलं माझं. भुवीशी लग्न होय ना? दुर्गे, ए दुर्गे, अगं ऐकलं का ग? नाही आई, आम्ही तिला इथं येण्यापासून मनाई केल्या. हा हे बोलणं आपल्यातच होऊ द्या. होय काय? अगं आनंद झाला, लय आनंद झाला मला बघ. म्हणजे एवढी आनंदाची गोष्ट, तुमचं लग्न म्हणजे लय आनंद वाटला बघ मला. हो, पण आई मला ह्या सगळ्याच्या बदल्यात अधिपतीचा संसार हवाय. हा मग चांगलंच आहे की. अधिपतीचा पण संसार झालाच पाहिजे. म्हणजे दुधात साखर म्हणायची की. लय आनंदाची गोष्ट आहे. आणि आमचं असंही ठरलंय की आधी अक्षरा घरी येईल आणि मग त्यानंतर आमचं लग्न होईल. व्यवहार करा लागलाय तुम्ही? व्यवहार असं नाही, हे आमच्या दोघांचं ठरलंय. आम्ही दोघांनी निर्णय घेतलाय. आम्ही लग्न करणार आहोत, हे बोलणं झालंय आमचं. प्रेम कुठं आहे माहिती? प्रेम नाही आहे. प्रेमाची गरज काय आहे? लग्न होतंय ना. मग कशाला लगीन करायचं? कशाला म्हणजे तिच्या इच्छेचा मान म्हणून. तिला ते हवंय. आईसाहेबांची इच्छेचा मान तुम्ही केव्हापासून ठेवा लागला? आजपासून. काय खूळ काढलं तुम्ही मध्येच? काय काढलं आता? हे खूळ नाही अधिपती. असं ठरलंय भुवनेश्वरीचं आणि माझं. अक्षरा या घरात परत येणार आणि मग आम्ही लग्न करणार. अहो पण त्यांनी इथं घरला येण्याचा आणि तुमच्या लग्नाचा काय संबंध आहे मला कळत नाही. संबंध आहे, मोठा घट्ट संबंध आहे. एक मिनिट, तुम्हाला जर असं वाटत असेल की मास्तरीनबाई बाहेर गेल्यात त्यासाठी आईसाहेब जबाबदार आहेत आणि तुम्ही आईसाहेबांसंग लगीन केल्यामुळं आईसाहेब त्यासनी घरला परत बोलवून घेतील, हे तुमचा भ्रम आहे. असं काही होणार नाही. हे बघ अधिपती, मला माझं मन जे सांगते ते मी करतोय आणि त्याच बळावर मला हा डाव खेळायचा आहे. कुठलं काय आईसाहेब, तुम्ही ह्याच्यात पडू नका बरं काय. म्हणजे ह्यांचं मन बदललंय, तुमच्याविषयी प्रेम वाटतंय म्हणून हे नातं घडून यायला लागलंय असं नाही आहे. त्यासनी असंच वाटतं की तुम्ही हे सगळं केलेलं आहे. मास्तरीनबाई ज्या काही बाहेर गेले ते तुमच्यामुळे गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे व्यवहार आहे, शुद्ध व्यवहार. ही 7 से 2 वो 7 से लो अशातलं मॅटर आहे, बाकी काही नाही. नाही म्हणून सांगत होतो. अधिपती असं का विचार करतोयस? तू वेगळ्या दृष्टीनं बघ ना. तिला काय हवंय? तिला माझ्या बायकोचं स्थान हवंय, समाजात मान हवाय, तो देतोय मी तिला. आणि मला काय हवंय? मला माझ्या मुलाचा संसार हवाय. माझी सून मला घरात यायला हवी आहे, मला ते मिळतंय. लगीन करताय तर मग या असल्या अटी कशाला घालताय? लगीन करायचंय, लगीन करण्यासाठी लगीन करा. प्रेम आहे म्हणून लगीन करा. ही अटी आणि नियम कुठले आले लग्नात? अधिपती तुला सगळ्या गोष्टी नाही कळणार. नाही मला कळतंय, सगळं कळतंय मला. तुम्ही काय सांगू नका मला. आणि मला सांगा, मास्तरीनबाई जर परत घरला आल्या नाहीत तर तुम्ही काय करणार? परत बोल लावणार आईसाहेबांनी, अपमान करणार परत त्यांचा. या सगळ्यातनं मी परत आईसाहेबांनी जाऊ देणार नाही एवढं लक्षात ठेवा. आधीच लई सोचलंय त्यांनी. त्यांच्या भावनांशी तुम्ही आता परत खेळ करू नका. आईसाहेब ऐका तुम्ही माझं. काय यांना चुकांची दुरुस्ती वगैरे करायची नाही. यांना परत एकदा तेच सांगायचं आहे
की तुम्ही म्हणजे आमच्या आयुष्यातले विलन आहे. मास्तरीनबाई परत जर आल्याच नाही तर काय करणार सांगा? परत यो माणूस तुमचा छळ करायला मोकळा. मला ते करू. ओ आईसाहेब तुम्ही यांना सांगून टाका, विषय कट करून टाका. ओके थँक्यू मध्ये डन म्हणाव, टाटा बाय बाय, मंडळ आभारी म्हणाव. वहिनी, आता जर तुम्ही सांगणार नसाल ना भाऊजींना बाळाचं, तर आम्ही सांगतो. नको नको, मला सांगायचं आहे त्यांना. वहिनी तुमच्या दोघांची परवड आता नाही बघवते आम्हाला. वहिनी, तुम्ही ना आमच्या तोंडाला कुलूप लावून ठेवलं शपथ घालून. मी समजूच शकते की तुम्हाला ही बातमी तुमच्या तोंडाने तुमच्या नवऱ्याला सांगायची आहे, पण प्रत्येक गोष्टीचं लिमिट असतं ना वहिनी. मान्य आहे मला तुमच्यात खूप पेशन्स आहेत, पण कधी कधी पेशन्स गुण नाहीत दुर्गुण ठरतात वहिनी. तुमच्या बाळासाठी तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे, पण तुमच्यातला दुरावा अजून वाढत चाललाय. वहिनी अधिपतीला ज्या क्षणी कळेल ना तो धावत येईल बघा. माहिती आहे ते भाऊजी, पण माझाच हट्ट आहे की मला आधी गैरसमज दूर करायचे आहेत आमच्यातले आणि मग बाळाची बातमी त्यांना सांगायची. अहो पण कधी? अजून किती वेळ? तुम्ही दोघं ना मूर्खासारखे वागताय. भाऊजींचं ठीक आहे, त्यांना माहीत नाही आहे, पण तुम्हाला माहिती आहे ना त्यांचं मूल तुमच्या पोटात वाढतंय, मग का ताणताय हे सगळं? थांबा, आता आम्हीच बोलतो. आम्हीच सगळं सांगणार आहे भाऊजींना. वहिनी, बाळ होणार आहे तुम्हाला आणि तुम्ही हे सगळं करत बसलाय. बाळासाठी, बाळाच्या वाढीसाठी हे चांगलं नाहीये. का कळत नाहीये तुम्हाला? वहिनी, पाणी घ्या वहिनी. आय एम सॉरी वहिनी. तुम्ही नका सॉरी म्हणून. तुमचं म्हणणं बरोबर आहे, मलाही बाळासाठीच वाईट वाटतंय. आय एम सॉरी वहिनी. तुम्ही प्लीज रडू नका. सासरकडून, नवऱ्याकडून लाड करून घेण्याचे दिवस आहेत तुमचे, आणि तुमचे हे असे हाल नाही बघवतो वहिनी. याला फुल स्टॉप लागला पाहिजे ना. बाळाला त्याच्या बाबांची काळजी, त्यांचं प्रेम मिळालंच पाहिजे वहिनी. आणि बाळाला हक्काचं घरही मिळालं पाहिजे. वहिनी, तुम्ही आता तुमच्या स्वतःच्या घरी तुमच्या नवऱ्याकडे असायला पाहिजे. वहिनी, तुम्हाला वाईट वाटावं म्हणून नाही बोलत आहे मी, पण आता हातावर हात ठेवून बसून चालणार नाही म्हणून बोलते वहिनी. अधिपती माझं ऐकून घे. नाही नाही नाही, असं आटीबिटी घालून लगीन होत नसते आणि संसार जुळत नसतोय. हे मी तुम्हाला सांगायची काही गरज नाही आहे. आता मास्तरीनबाईंनी जर या घरला यायचंच नाही तर त्या परत येण्याची अट घालून कशाला लगीन करता तुम्ही? ती अट काढून टाका पाहिजे तर, मग माझी काही ना नाही. बघा, मास्तरीनबाई या घरात परत येण्याचा आणि तुमच्या दोघांच्या लग्नाचा काही संबंध. मुळात मास्तरीनबाईंनी इथं यायचंच नाही. गोड तिथे पेंड घाते. अरे अधिपती, असं नाही आहे, तुला वाटतंय तसं नाही आहे. अक्षरा चांगली मुलगी आहे. मी कुठं म्हणलं मग वाईट आहे? मी त्यांच्यासाठी चांगला नाही. आमच्याशी लगीन करून त्यासनी पश्चाताप झाला आहे. मोठी चूक झाली, गोड चूक झाली त्यांच्या आयुष्यातली. मी त्यांच्यासाठी चांगला नाही, त्या चांगल्याच आहेत की ओरिजिनलमध्ये. आम्ही वाईट आहे. आमच्यासारख्या कमी शिकलेल्या माणसावर त्यांनी लगीन केलं. ती चूक त्यांच्या आता लक्षात आली, पण उशिरा चूक लक्षात येऊच शकते. ती 8 तेवढी काढा, बाकी सोडा. माझं तोंड बंद करतो मी, तुम्ही 8 काढा. अधिपती, अक्षराचं प्रेम आहे तुझ्यावर, एवढं तरी माहिती आहे ना. हां, म्हणताना डिवोर्सची नोटीस दिली आम्हाला. हां, आणि या सगळ्या प्रकरणात आईसाहेबांची कशाला फरफट करायला तुम्ही? काय तर आपलं बारक्या पोरावनी हट्ट कर. तुमच्या कसं आहे माहिती आहे का, तुमच्या डोसक्यात जर एखाद्या माणसाची इमेज अशी शिक्का बसला नाही वाईट आहे म्हणून, मरुस्तोर ते काय मिटत नाही. मग तुमच्यासाठी तो माणूस मरुस्तोर वाईटच असतोय. जसं की आमच्या आईसाहेब. आणि एखादा माणूस जर तुमचा लाडका असेल तर मग ते शेवटपर्यंत लाडकाच. आमच्या मास्तरीनबाईंवानी. बाई माणसाच्या मनाचा विचार करायला पाहिजे तुम्ही. ते तुमच्या कवा ध्यानात आलं बी नव्हतं आणि येणार बी नाही. आता मास्तरीनबाईंनी आमच्या संघ संसार थाटायचंच नाही हो, तर काय जबरदस्ती करायची आपण त्यांच्यावर? तुम्ही तर गेलता की हात जोडून त्यांच्या घरला गेलता ना उपार. काय झालं, आल्या काय ते परत? एवढा आहे तर राहू द्या त्यांच्या मर्जीनं. त्यासनी कुठं राहायचं तिकडे राहू द्या. तुम्ही जर आईसाहेबांवर प्रेशर टाकणार आजचीला मास्तरीनबाईंनी घराकडे घेऊन यायचं, तर ते काय पटणार नाही बघा आपल्याला. आणि मास्तरीनबाई काय घराकडे येणार नाहीत. अधिपती, मला खात्री आहे, एकदा आमचं बरं झालं ना की तुमचंही भलं होईल. अहो काय कुठल्या जगात आहे तुम्ही? हे काय बोलतात? आईसाहेब तुम्ही तरी काहीतरी बोला. शांत व्हा अधिपती. तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे, नाही असं नाही. नाही आईसाहेब, हे यांचं असंच आहे. यासनी काय वाटेल ते करून मास्तरीनबाईंनी घराकडे घेऊन यायचं आहे. आम्हाला पण त्या घरला आलेलं चांगलंच वाटणार आहे की हो, आम्हाला त्या घरलाच यायला पाहिजे आहेत. पण हे असं करून नाही. म्हणजे हे लग्नाचं प्रपोजल ठेवायचं आणि त्यासनी घरला घेऊन यायची आट घालायची, म्हणजे हे काय हे व्यवहार झाला म्हणताना मी म्हणतो ना. हे काय बाजार आहे वे? मी तुला कोथिंबीर देतो, तुम्हाला कांदे दे. हे काय उपयोग नाही. ह्याच्यात आईसाहेबांचा बळी घालवू नका तुम्ही.
हे सापळा आहे आईसाहेब, तुम्ही लक्षात घ्या. शेवटी फक्त दुःख हाती येणार आहे तुमच्या, बाकी काही नाही. आणि मला ते नको नको, आपल्यालाही नकोच आहे. दुःखाची सवय आहे आम्हाला अधिपती. दुःखच तर सोबत आहे ना व. हे आमच्या राज्यात तर काय होणार नाही. आईसाहेब तुम्ही सांगा यासनी हे काय घडणार नाही म्हणून. असं नका बोलू अधिपती. अहो पण हे लगीन प्रेमातून होत नाहीच आहे. पण लग्न होतंय ना व.